ब्लॅकमेल करतात लहान मुलं आणि मुलं. जेव्हा लहानपणी तुम्ही शरण जाता ना, चॉकलेट देता की लगेच देता, मागितलेल्या सगळ्या वस्तू द्यायच्या नाही, 50% नकार पचवायचं सॉफ्टवेअर टाकायचं. त्यांनी 10 वस्तू मागितल्या ना, 5च द्यायचे. मग काही लोक म्हणतात काय करायचे, पैसे जाळायचे का, एकुलतच एक मर मग तू, नंतर तुलाच ब्लॅकमेल करतात ते. लोकांचं कळत नाही. आईने रागवलं की आजी पदराखाली घेते. अरे काय चाललंय ते. काही गोष्टीला स्ट्रिक्ट राहा, अति लाड करू नका, नकार पचवायची सवय लावा मुलांना सुद्धा. बघा, शुभांगी कुलकर्णीचा विवाह नाईलाजाने करावा लागला. आई वडिलांनी विचार केला जाऊ द्या, पोरगी सुखी राहते ना. 4 महिन्याची शुभांगी प्रेग्नंट आणि पुण्यावरनं पहिल्यांदा मुलगा घेऊन जातोय. चेन्नई पासून जवळ गाव आहे त्याचं. फ्लाईटनी ती गरोदर मुलगी चेन्नईला उतरली. तिथून कारनी चेन्नईच्या त्या खेडेगावात गेली ज्या मुलाशी लग्न झालं होतं. आज तमिळनाडूमधली नावं बघा ना तुम्ही, यम शिवाजी, एस गणेशन, आपल्यासारखी नाव, बापाचं नाव आडनाव नसतं तिकडं, शॉर्ट फॉर्म असतं तमिळनाडूमध्ये. तर तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा या शुभांगीच्या लक्षात आलं तो यस समीर म्हणजे समीर शेख होता. काय करणार, बाळपोटात. म्हणजे मुलीचा एक निर्णय आयुष्यातनं उद्ध्वस्त करतो. माझी नम्र विनंती, असं खोटं सांगून फसवून अथर्व शीर्ष म्हणायचा होतो. म्हणजे फसवण्याच्या पद्धती बघा, हनुमान चालीसापासून सगळं पाठ करतील ते. माझी नम्र विनंती, सावध रहा. आणि दुसरं उदाहरण मला प्रमोद कांबळेंनी सांगितलं, नगरमधलंच. नगरमध्ये कला महाविद्यालय आहे, आर्ट्स कॉलेज. विजय जोशी नावाचे आर्ट शिक्षक, कलेचे प्राध्यापक, त्यांची एकुलती एक मुलगी. त्याच महाविद्यालय, बाप आपला चित्रकार आहे म्हणून ती पण म्हणे की मला MBBS BE वगैरे व्हायचं नाही बाबा, मी चित्रकार होणार. बाबाला ठीक आहे, हरकत नाही, मी काय तुझ्यावर लादणार नाही, करत असेल तर करू येत. ती मुलगी तिथंच लागली त्याच महाविद्यालयामध्ये, बाप शिक्षक असलेल्या. बघा, काही दिवसानंतर ते आर्ट्स कॉलेजला, चित्रकलेच्या कार्यालयाला व्हिजिट नावाचे प्रकार असतात ना, निसर्ग चित्र वगैरे, तशा व्हिजिटला जात असताना सोहेल नावाच्या मुलाबरोबर ती मुलगी बाकी प्राध्यापकांना दिसली. बाकी प्राध्यापकांनी सांगितलं विजय जोशीला, अरे तुझी पोरगी त्या सोहेलच्या गाडीवरती दिसली. तेव्हा बाप त्यांनाच झापला, काय तुम्ही काय असं संशयाने बघता का, मुलगा मुलगी दिसली म्हणून काय झालं, कॉलेजची प्रोजेक्ट असतील गेली असेल. बाकीचे लोक नंतर तक्रार करणं बंद झालं, जाऊ दे म्हणे, जळू दे. खरं सांगू, विजय जोशीच्या सिलेबसमध्ये नव्हतं. फायनल इयरला असताना धक्का दिला मुलीनी, रजिस्टर्ड मॅरेज त्या सोहेल बरोबर केलं. त्यानंतर 3 महिन्यात त्या मुलीची आई मरण पावली अटॅकने, या घटनेने. आणि आज विजय जोशी, ज्याच्या चित्रकलेचे लोक फॅन होते, दिवाने होते, ज्याचे कुंचले, ज्यांचे फटकारे, पेन्सिलचे फटकारे निर्जीव चित्रांना जिवंत करत होते, तो विजय जोशी जिवंतपणे निर्जीव झाला. आणि म्हणून माझी विनंती आहे, कोरोनाच्या अगोदर माझ्याकडे एक अकलूजचा बाप आला होता. कशासाठी? आयुर्वेद उपचार घ्यायला. का? सायकॅट्रीची औषधं बंद करायची होती. मी हिस्ट्री 2018ची गोष्ट आहे. अकलूजचा बाप प्रतिष्ठित बरं का, 50 ते 80 कोटीची संपत्ती. त्यांच्या घरातला एक रिवाज होता की मुलगी 10वी पर्यंत शिकवायची, 11वी 12वीच्या नंतर बाहेरच्या शहरात पाठवायची नाही, प्रस्थापित घराणं. पण बघा काय झालं माहिती आहे, मुलीला मॅथ्समध्ये आउट ऑफ मार्क, गणितात पैकीच्या पैकी. शेवटी बापाने सगळ्या भावाशी भांडण केलं. संयुक्त कुटुंब होता, नाही म्हणे माझी पोरगी 10वीला पैकीच्या पैकी, 12वीला एवढी मॅथ्समध्ये, तिचं काही करिअर जाणार का तुम्ही, होऊ देत इंजिनियर, जावा इंजिनियर मिळेल, जाऊ दे पुण्याला पाठवू दे. COEP नावाचं कॉलेज आहे पुण्यामध्ये, तिथं तिचा नंबर लागला इंजिनिअरिंगला. सगळ्या भावकीशी बंड केलं बापाने मुलीसाठी. लेकीवर माया असते हो, पोरगी शिकली पाहिजे, जावाई इंजिनियर मिळेल, कल्याण होईल. खरं सांगू, इथं अशीच घटना घडली. फायनल इयरला असताना ती मुलगी अकलूजला परत आली आणि तिनं सांगितलं आईला
मी पप्पांना सांगू शकत नाही, पण आई, माझं आसिफवरती प्रेम आहे. आई म्हणे हे चालणार नाही, भावकीशी बंड करून तुला शिकवलंय, लोक तोंडात शेण घालतील, आमच्या बहिष्कृत करतील, तुझ्या धाकल्या बहिणीचं लग्न होणार नाही, असं काही करू नको. पोरीने आत्महत्येची धमकी दिली, नाईलाज झाला. आज तो बाप अंधार खोलीमध्ये असतो, जो बाप लोकांचे उद्घाटन करायला निधड्या छातीनं अभिमानानं जायचा, तो बाप अंधार खोलीमध्ये बसून राहतो. सायकॅट्रीची ट्रीटमेंट चालू आहे. एका मुलीच्या निर्णयामुळं जिवंतपणी बाप ठार वेडा झाला. आणि म्हणून माझी नम्र विनंती, बाबांनो, 20 वर्ष तुम्हाला तळहाताच्या पोडाप्रमाणे मायबाप सांभाळतात ना, कुठंतरी इंजिनिअरिंग मेडिकलला महाविद्यालयात टाकतात, 20 वर्ष सांभाळलेले मायबाप तुम्हाला शत्रू वाटतात आणि 20 महिन्यात आलेला एखादा मुलगा आपला वाटायला लागतो. कृपा करून हे बंद करा. नेक्स्ट बघा, ही घटना सगळ्यांना धक्कादायक होती. हे कोळी कुटुंब आहे. मी भेटून आलो. माझा अभ्यास असतो इतिहासातला जसा वर्तमानातला. श्रद्धा वालकरचे वडील, किती मुलगी स्मार्ट होती आणि मुलगाही स्मार्ट होता, दोघंही इंजिनियर. गायकवाड आणि पाटील नावाचे स्थळ येऊन गेले. वालकर म्हणजे कोळी कुटुंब आहे. आगरी कोळ्यांमध्ये गायकवाड पाटील सुद्धा आडनाव मुंबई ठाणे भागामध्ये आहेत. चांगले स्थळ बघून गेले, म्हणजे चांगल्या पॅकेजचे, प्रस्थापित, जमीनदार. मुलगी नाकारत होती प्रत्येकाला, स्मार्ट मुलाला सुद्धा नाकारत होती. शेवटी मुलीने सांगितले की नाही, मला आफताब बरोबर लग्न करायचं. बापाने समजून सांगितलं, अरे नको करू, आपलं जमत नाही, आपली संस्कृती वेगळी, आपण पूर्वेकडे नमस्कार करतो, ते पश्चिमेकडे करतात, आपण कुंकू लावतो, ते लावत नाहीत, आपण हात असं धुतो, ते उलट. सगळं सांगितलं, आपलं कुठंच पटत नाही, नको करू, ऐकायलाच तयार नाही, बुद्धीवर आवड. शेवटी पळून जाऊन लग्न केलं. किती तुकडे केले माहितीये का तिने? 35 तुकडे केले, 35 पीस फ्रीजमध्ये ठेवलं त्याने. ही घटना वसईच्या पोरीची आहे, दिल्लीमध्ये हत्या झाली त्या आफताबने. लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या आफताबने नेमकी कोणत्या? नेक्स्ट काय म्हणतो बाप बघा, मुलीने आपले ऐकले असते तर ती आज जिवंत असती. श्रद्धा वालकरच्या बापाची खंत आहे. समजून सांगून सुद्धा बुद्धीवरती एवढं आवरण चढतं, मुली ऐकत नाहीत. म्हणजे एवढं आवरण चढलेलं असतं. इतक्या केसेस माझ्याकडं येत आहेत ना. माझी नम्र विनंती आहे, तुमच्या घरापर्यंत संकट आलंय बरं, असं समजू नका. हे डॉक्टर शिवरत्न शेट्टींनी उदाहरणं दुनियातली सांगितली. प्रत्येकाच्या घराघरात संकट आलंय. धाडकन कळतं कधी काहीतरी झाल्यानंतर, तुमच्या हातात नाही राहत बरं. मी रोज अशा घटना हँडल करतोय. म्हणजे केरला स्टोरी सारखं खरंच घडतंय, खरंच घडतंय. त्या ऑर्चिड कॉलेजमध्ये पण असं, तिथं तर प्राध्यापकांपासून सगळ्या वरिष्ठ लोक सुद्धा त्या षडयंत्रामध्ये सहभागी होते हो. त्या कर्णिक नगरला त्या मुलीचं ब्रेन वॉश केलं, इस्लाम समजून सांगितला. म्हणजे प्राध्यापक, प्राचार्यासारखी माणसं सुद्धा एवढी धर्मांध असतात, किती भयान. बरं तुम्ही जरा बंद करून द्यावर त्यांना, नाही सायलेंट करा. एक लक्षात घ्या, काय झालं माहिती आहे का, ते विजय जोशीची मुलीचं काय माहिती आहे? मला बऱ्याच लोकांना विचारलं की विजय जोशीच्या मुलीचं काय. आज ती मुलगी मुकुंद नगरमध्ये बुरख्यामध्ये अंडे विकते नगरमध्ये. कल्याण झालं का तिचं? मुळीच नाही. म्हणजे नंतरच्या कथा एवढ्या भयानक आहेत. अकलूच्या बापाची पोरगी माहिती आहे का, 3 महिन्यात सोडून दिलं तिनं हार हाल करून. माझी नम्र विनंती आहे, हे फार भयानक आहे. हे बघा ते कसं आहे. श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर, ते बघा, आफताबला फाशी द्या वगैरे वगैरे. नेक्स्ट घे रे बाबा, नेक्स्ट घे. ते बघा आपल्या सोलापुरातलंच आहे. हे बघा इथं काय, माझ्यासोबत बागेत येण्यास नकार दिल्यास आपले प्रेम संबंध सोशल मीडियावर व्हायरल करतो असं सांगून विनयभंग केला. पीडित मुलीने त्या तरुणाविरुद्ध पोलिसात तक्रार केली. 28 मे रोजी जाहीद उर्फ जय धिरोली याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे, सोलापुरातलं. नेक्स्ट. आता बघा, हे लोकमतचं आहे, 10/5/2023. तुम्हाला आवडते म्हणत मुलीचा विनयभंग. म्हणजे 12 वर्षीची मुलगी हो. ते बघा, ते शाहरुख शेख, 12 वर्षाची मुलगी. म्हणजे माझ्याकडं एक
मुलगी आली आणि आई वडिलांनी सांगितलं की ती क्लासला जायला घाबरते. बघा, क्लासला जायला घाबरते. मग त्या मुलीशी एकांतात बोललो ना, तर त्या मुलीला कसं ट्रॅप केलं माहिती आहे का? सावध राहा, क्लासेसच्या बाहेर, कॉलेजच्या बाहेर जे ऑटोवाले आहेत ना, ती चेन भयानक आहे. ते फुकट आणतात आणि त्यातही कामगार वर्गातल्या मुलींना मोफत आणतात. माझी महापौरांना विनंती आहे, विनायक दादा आज सोडणारच नाही तुम्हाला. महानगरपालिकेतर्फे क्लासेसच्या मुलीला आणण्याची व्यवस्था मोफत करा. गोरगरिबातले लेकरं आहेत जे क्लासला जातात, महाविद्यालयात जातात, नसेल पैसे, काही योजना करा, काही करा, पण षडयंत्राला बळी पडता कामा नये. कारण तिथून चैन सुरू होते. एखादा ऑटोवाला त्या मुलीला फुकट आणतो, घरी घेऊन जातो, नेतो, त्यातनं तिला सहानुभूती निर्माण होते, त्यातनं मोबाईल नंबर शेअर होतात, त्यातनं व्हॉट्सॲप चॅटिंग होते आणि पुढच्या सगळ्या प्रक्रिया. माझी नम्र विनंती आहे, याच्यावरती स्वतंत्र पूर्व भागामध्ये फार प्रकार आहेत. माझी नम्र विनंती, याच्यावरती बसून काहीतरी प्रोग्राम करा आणि स्वतंत्र तुमच्यातर्फे मुलींना मोफत नेणे आणि मोफत आणणे, काय कुठं करायचं योजनेत बसवा, नाही तर काही करा. पण ही यंत्रणा, जी फसवणारी यंत्रणा आहे ना, ती बंद करा. बंद करा म्हणत असताना तुम्हाला चांगला पर्याय द्यावा लागेल आणि त्या वाहनांना काय जे असेल ते नाव द्या, भगव्या रंगाचं द्या, जसं गुलाबी मुलींचं आहे. आणि सुरक्षा कवचामध्ये लेकी बाळी क्लासला गेल्या पाहिजेत आणि घरी आल्या पाहिजेत. ही जबाबदारी तुम्ही घ्यायची, अशी माझी विनंती आहे. कारण व्याख्यानाला थांबलाय तर माझं व्यक्तिगत काम नाही सांगणार मी, कारण तुम्ही शहराचे पालक आहात, प्रथम नागरिक आहात. देवेंद्र दादा आणि विनायक दादांकडनं अपेक्षा आहेत आणि अपेक्षा असणाऱ्या माणसांकडनंच लोक मागणी करत असतात. त्यामुळे ही चेन जे चालू आहे तिकडं, गोरगरिबांची लेकरं, हे तुम्ही काही करा, तुमच्या खाजगी काहीतरी करा, पण ते मोफत व्यवस्था करा आणण्या नेण्याची. महानगरपालिकेतर्फे करा. तिथून सगळं नेटवर्क आहे सगळं. नेक्स्ट, हे व्हिडिओ मी आजही बघू शकत नाही. 40 वार केलेत, म्हणजे साप दगडाने ठेचावा त्या पद्धतीने त्या साहिलनं साक्षीवरती 40 वार. आणि येणारे जाणारे बघताय, तो दिल्लीमधली घटना आहे. सीसीटीव्हीचं फुटेज दाखवलं, मी बघू शकलो नाही. इतकं भयानक 40 वार. आणि शेवटी दगडाने ते साप ठेचतात, तसं ठेचलं होत्या साक्षी नावाच्या लेकराचं. कळत नाही कुणाची फ्रेंडशिप करावी. नेक्स्ट, हे सोलापूरचं आहे भाऊ. हे पोलीस तक्रारी तरी निवडक इज्जतीपायी फार कमी लोक जातात पोलीस स्टेशनला, जाऊ दे म्हणतात. म्हणजे सगळीकडे भयानक चालू आहे. नेक्स्ट, हे का दाखवलं? प्रत्येकाला कराटे आलंच पाहिजे. आज लेडीज तहसीलदार सुद्धा सुरक्षित नाही आहे. MBBS झाल्यानंतरही ती सुरक्षित नाही आहे. पूर्वी राक्षस शिंग असलेले दाखवायचे कथेमध्ये, सिरियलमध्ये. आता बिना शिंगाचे राक्षस ओळखण्याचं ट्रेनिंग लेकरांना द्या. ते सूट बुटात असतील, बघितलं ना इपिस्टिन फाईलमध्ये कसे आहेत ते. म्हणजे जगातल्या बलाढ्य राष्ट्राचे राष्ट्रप्रमुख सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये गुंतलेत. तर राक्षस सूट बुटातही असू शकतात. लेकरांना ट्रेनिंग द्या आणि प्रत्येकाला कराटे आलं पाहिजे, लक्षात घ्या. नेक्स्ट, कोण आहेत? तेजस्विनी सातपुते, IPS. मुली अशा झाल्या पाहिजेत, अबला नव्हे सबला. नेक्स्ट, यांचा सत्कार केला होता, याही आपल्याकडे होत्या. शर्मिष्ठा खर्गे बालावलकर. काय केलं होतं त्यांनी? हावडा मेलमध्ये 40 मुली वयवर्ष 12, 13, 11 वेश्या व्यवसायाला लावण्यासाठी फसवून आणल्या होत्या बंगालमधून विक्रीसाठी. 11 वर्ष, 9 वर्ष, 12 वर्ष. यांना फक्त माहिती मिळाली, टीप मिळाली. या भगिनीनं, या धाडसी अधिकाऱ्यांनी चालत्या रेल्वेमध्ये संडास बाथरूममध्ये कोंडलेल्या मुली मोकळ्या केल्या. त्यांचा मी सत्कार कळसुबाई शिखरावरती केला होता, सह्याद्री शौर्य या नावाने. कारण लेकी बाळी वाचवण्याचं काम छत्रपतींचं काम आहे.
लेकी बाळीला वाचवण्याचं काम छत्रपतींचं, त्यामुळे हे शिवकार्य केलं होतं. तुमच्या मुली अशा झाल्या पाहिजे, तुमचे आयडॉल असे असले पाहिजेत. नेक्स्ट IAS अधिकारी आहेत नीला सत्यनारायण. अगोदरच्या मांडके, परंपरागत ब्राह्मण कुटुंबाची मुलगी, IAS नीतू मांडकेची बहीण, मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून रिटायर झाल्या, मरण पावल्या त्या दुर्दैवानं. पण हे अधिकारी नॉन करप्ट होत्या. पहिल्यांदा IAS झाल्यानंतर त्यांची पोस्टिंग नांदेडला झाली, CEO जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी. आणि तिथलं एक घराणं आहे प्रस्थापित, त्यांनी पत्र दिली शिक्षकांची बॅकलॉग भरण्याचं. शिक्षकांचा बॅकलॉग भरण्यासाठी पत्र फुकट मिळत नाहीत. पत्र कसे मिळतात? वशिलेबाजी 4-2 लाख घेऊन. यांनी सकाळी 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत इंटरव्ह्यू घेतले, पत्र शिस्तीत फाडले आणि डस्टबिनमध्ये टाकले. त्या दिवशी सगळ्या शिक्षकांची निवड गुणवत्तेवर आधारित झाली, एकही रुपयाचा भ्रष्टाचार झाला नाही. म्हणजे एक IAS अधिकारी सकाळी 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत एवढं मोठं नेशन बिल्डिंगचं काम करते, तेवढं मिनिस्टर, आमदार, खासदारही करू शकत नाही. म्हणून लेकीला आणि लेकांना जर तुम्हाला IAS IPS बनवायचं असेल तर फक्त पगारावरती जगणारे बनवा, करप्शनच्या पैशावरती नाही. या प्रामाणिक होत्या. नेक्स्ट ते कन्वर्ट झालंय बघ बरं.